नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कृतिका फॅशन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर बघा, तुमचा आजचं टॉपिक आहे आपलं तर खांद्यावरून ब्लाऊज का उतरतं. तर बघा, हे जे शोल्डर आहे तर आपण जे व्यवस्थित घेतलं नाही आपल्या कटिंगनुसार तर आपले शोल्डर उतरतं, म्हणजेच आपले खांदे उतरतात. तर आपण बघा कटिंग कशा पद्धतीने करायची आहे ते बघणार आहोत. तर सर्वात महत्त्वाचा पॉइंट आहे आपला तर कटिंग व्यवस्थित कटिंग करणे. तर मी डायरेक्ट ब्लाऊजून माप घेऊन कटिंग कशा पद्धतीने करायची आहे तर संपूर्ण माहिती देणार आहे. तर मग व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत बघा. तर बघा, सर्वात महत्त्वाचं म्हणजे कटिंग. जर तुमची कटिंग बरोबर आली नाही तर तुमची स्टिचिंग बिघडेल, आणि स्टिचिंग जर बरोबर आली नाही तर तुमची फिनिशिंग बिघडेल, आणि फिनिशिंग बरोबर आली नाही तर तुमचा ब्लाऊज बिघडेल. तर कटिंग करण्यापासून तर ब्लाऊज तयार होईपर्यंत अगदी एक एक लाईन लक्षात ठेवून आपल्याला ब्लाऊज कटिंग करायचं असतं. चला तर मग सुरुवात करूया. तर बघा, सर्वात आधी आपल्याला उंची मोजायची आहे. तर उंची मोजण्यासाठी मी ब्लाऊज असा उलटा ठेवून घेतलेला आहे, आणि त्यानंतर शोल्डरवर टेप ठेवायचा आहे. आपल्याला उंची मोजायची आहे. तर उंची आलेली आहे आपली 13.5 इंच. तर आपल्याला घ्यायची आहे 13.5 आलेली आहे, तर 1+ ऍड करून उंची घ्यायची आहे 14.5 इंच. तर बघा, सर्वात महत्त्वाचा पॉइंट म्हणजे हे बघा, मी 1 पीस म्हणजे अजून सर्वात आधी आपल्याला पाठीमागचा आणि समोरचा दोन्ही भाग एक साथ कटिंग करायचे आहेत. तर डबल फोल्ड पेपर घेतलेला आहे मी इथे. तर बघा, त्यानंतर आपल्याला सर्वात आधी सरळ एक स्केल पट्टी घेऊन सरळ एक रेष ओढून घ्यायची आहे, आणि त्यानंतर इथे उंचीचं माप टाकायचं आहे. तर उंची घ्यायची आहे आपल्याला 14.5 इंच. तर बघा, हे जे मार्जिंग केलेलं आहे आपण त्याच्यावरती आपल्याला उंचीचं माप टाकायचं आहे 14.5 इंच. आणि बघा, जिथे 14.5 इंच आलेलं आहे आपले तिथे सर्वात आधी आपल्याला थोडंसं असं मार्जिंग करायचं आहे, आणि स्केल पट्टी घेऊन सरळ एक अशी रेष ओढून घ्यायची आहे. तर बघा, सरळ आपण रेष ओढून घेतलेली आहे. त्यानंतर महत्त्वाचा पॉइंट म्हणजे तुमचं शोल्डर. तर बघा, जर तुमचा पाठीमागचा गळा डीप असेल 9, 9.5, 10, 11, 12, जर पाठीमागचा गळा जेवढा तुमचा डीप होत जाईल तेवढं तुम्हाला शोल्डर आतमध्ये कमी कमी करत जायचं आहे. जर तुम्ही तसं केलं नाही तर तुमचं शोल्डर उतरू शकते, तुमचं शोल्डर लूज होतं आणि शोल्डर उतरतं. त्याच्यामुळे आपल्याला तर बघा, आता कशा पद्धतीने तुम्हाला अजून समजून सांगते, तुम्हाला सहजच कळेल. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला लाईक करायचं आणि सबस्क्राईब करायचं. तर बघा, त्यानंतर आपण आपल्या मापाच्या ब्लाऊजून शोल्डर कशा पद्धतीने मोजायचं आहे आणि कसं ऍड करायचं आहे ते बघूयात. आता बघा, जी आपली बाही जॉईन केलेली आहे त्या बाहीपासून आपल्याला या दुसरी बाही जॉईन केलेली आहे तिथपर्यंत, इथून इथपर्यंत शोल्डर मोजायचं आहे. तर व्यवस्थित असा टेप ठेवायचा आहे आणि शोल्डर मोजायचं आहे. तर बघा, आता काय करायचं आहे, शोल्डर मोजायचं आहे. तर ब्लाऊज ठेवण्याची पद्धत सुद्धा एकदम नॉर्मल ठेवायचं आहे. अगदी व्यवस्थित असं चुनी गिनी पडू द्यायची नाही इथे. हे बघा, तुम्ही अशा पद्धतीने जर ठेवलं तर तुमचं शोल्डर जास्त येईल, आणि व्यवस्थित असं जसं आहे नॉर्मल आपल्याला तसंच ठेवून घ्यायचं आहे सर्वात आधी, आणि बघायचं आहे किती शोल्डर येतं. तर बघा, इथे शोल्डर आलेलं आहे आपलं 10 इंच. तर 10 इंच शोल्डर आलेलं आहे. त्याच्यामध्ये 1+ ऍड करायचं आहे आपल्याला, तर होतं 11 इंच, आणि 11चं अर्ध शोल्डर घ्यायचं आहे 5.5 इंच. तर आपलं 34. तर बघा, आता त्यानंतर याच्यानंतर बघणार आहोत आपली साईज किती आहे, त्याच्यानुसार बी तुम्हाला शोल्डर किती घ्यायचं आहे हे सुद्धा समजून जाईल. तर बघा, आता आपलं शोल्डर आलेलं आहे 5.5 इंच. तर जिथे आपलं शोल्डर 5.5 इंच आलेलं आहे तिथे सर्वात आधी आपण अशा पद्धतीने एक मार्जिंग करून घेऊयात. खाली सुद्धा टेप ठेवायचा आहे आणि 5.5 वर एक मार्जिंग करायचं आहे, आणि सरळ एक अशी रेष ओढून घ्यायची आहे सर्वात आधी.
आता बघा, महत्वाचा पॉइंट म्हणजे काय आहे, तुमचं शोल्डर हा पिंच डाऊन करायचा आहे. हे खूप महत्वाचा पॉइंट आहे. तुमची कोणत्याही प्रकारचं ब्लाऊज असू द्या, केवढीही साईज असू द्या, ही प्रोसेस आणि शोल्डर आर्महोल हाफ इंच डाऊन केल्याने बघा, शोल्डर हाफ इंच अशा पद्धतीने व्यवस्थित इथून हाफ इंच आलं पाहिजे, इथे कमी कमी आलं पाहिजे. तर बघा, हाफ इंच म्हणजे डायरेक्ट बघा, आता तुम्हाला अजून मी क्रॉस करून दाखवते. बघा, अशा पद्धतीने जे गळ्याचं साईड आहे आपलं, तिकून अर्धा इंच आणि इकडे कमी कमी होत गेलेला आहे. तर हे शोल्डर आपण हाफ इंच डाऊन केल्याने आपलं शोल्डर उतरत नाही, एकदम व्यवस्थित शोल्डर बसतं. आणि आर्महोल हाफ इंच डाऊन करूयात. तर आर्महोल हाफ इंच डाऊन केल्याने काय होतं, तर बघा, त्या तुमची बाही व्यवस्थित बसते. जर तुमची बाही लूज बसली, समजा ढिल्ली असली, तर तुमचं शोल्डरवर त्याचा इफेक्ट होतो, म्हणजे शोल्डर सुद्धा तुमचं लूज होतं. त्याच्यामुळे आपल्याला इथे आर्महोल हाफ इंच डाऊन करायचा आहे आणि शोल्डर हाफ इंच डाऊन करायचा आहे. आणि त्यानंतर आर्महोल गोलाई सुद्धा व्यवस्थित द्यायची आहे तुम्हाला. आर्महोल गोलाई तुम्ही नॉर्मल प्रमाणे जर तुम्ही दिली तर तिथे सुद्धा तुमचा प्रॉब्लेम येऊ शकतो. तर बघा, आर्महोल गोलाई आर्महोल घ्यायचा आहे आपल्याला इथे 5.5 इंच. व्यवस्थित अशा पद्धतीने टेप ठेवायचा आहे. 5.5 वर मार्जिन करून सरळ आपण सर्वात आधी एक रेष ओढून घेऊयात. आर्महोल गोलाई बघा कशा पद्धतीने द्यायची. ह्या आतल्या पॉइंटवर ठेवायचा आहे टेप आणि 1 इंच पहिल्या गोलाईचा आकार द्यायचा आहे. तिथून पुढे अर्धा इंच अंतर ठेवून दुसऱ्या गोलाईचा आकार द्यायचा आहे. तर बघा, पहिल्या गोलाईचा आकार आपल्याला ही आतली रेषा आहे त्याला नेऊन आकार व्यवस्थित असा गोल आकार नेऊन टेकवायचा आहे. बघा, बाहेरच्या रेषेला नाही, आणि बाहेरच्या गोलाईचा आकार आपल्याला बाहेरच्याच रेषेला नेऊन टेकवायचा आहे. बघा, आता बघा, शोल्डर आणि आर्महोल आपण हाफ इंच डाऊन केलेला आहे. याच्यानंतर ही बघा काय प्रॉब्लेम होतो शोल्डर उतरण्याचा. तर हे बघा, जर तुमचं शोल्डर जर पाठीमागचा गळा का उतरतं, पाठीमागचा गळा डीप असेल, पाठीमागचा गळा जर डीप असेल तुमचा, म्हणजे 10, 10.5, 11, आणि त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही खोल आकार मध्ये कटिंग करता. खोल आकार किंवा नॉर्मल साधा जर जवळून घेतला तर एवढं चान्सेस राहत नाही, पण त्याच्यामध्ये खोल आकार केला तुम्ही आतमध्ये, आपला गोल असो किंवा तुम्हाला हवा तो गळा असू द्या, तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला इथे शोल्डर अजून कमी करायचा आहे. तुम्ही शोल्डर बघा 5.5 आहे, तर तुम्ही 2 लाईन अजून कमी करायचा आहे. जर तुमचा गळा 10 असेल, 10.5 असेल, तर तुम्हाला घ्यायचा आहे 5.25 इंच. आणि बघा 11, 11.5, 12 जर तुमचा पाठीमागचा गळा असेल तर अर्धा इंच कमी करायचा आहे, अजून अर्धा इंच कमी करायचा आहे. तर हे लक्षात ठेवायचं आहे, जेवढा तुमचा पाठीमागचा गळा डीप असेल त्याप्रमाणे तुम्हाला शोल्डर इथे कमी करायचं आहे. हे खूप महत्वाचा पॉइंट आहे. तुमचं शोल्डर उतरण्याचं कारण जास्तीत जास्त हेच असतं, तुमचा पाठीमागचा गळा गोल जास्त डीप असतो आणि शोल्डर नॉर्मल घेतात, त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम येतो तुम्हाला. तर बघा, आता काय करायचं आहे, आपल्याला साईज मोजून घ्यायचं आहे. तर बघा, ब्लाऊज नुसार आपण साईज कशा पद्धतीने मोजायची आहे ते सुद्धा बघूयात. तर आता बघा, इथपासून इथपर्यंत आपल्याला साईज मोजून घ्यायची आहे. व्यवस्थित असा टेप ठेवायचा आहे आणि साईज मोजायची आहे. तर किती आलेली आहे आपली 8.5 इंच, म्हणजे 8.5 इंच आलेली आहे आपली साईज. तर म्हणजे आपला किती मापाचा ब्लाऊज आहे 34. 34चा एक चौथा भाग येतो 8.5 इंच. तर बघा, तुम्ही जर नवीन असाल, तुम्हाला एक 34 माप टाकायचं, परत एक 8.5 चौथा भाग काढायचा, आणि चौथा भाग काढून परत ते तुम्हाला अवघड जात असेल तर बघा, मी एक तुम्हाला फॉर्म्युला सांगते. सरळ सरळ इथपासून इथपर्यंत तुम्हाला मार्जिन साईजचं मोजायचं आहे. तर आलेलं आहे आपलं 8.5 इंच. तर सरळ सरळ इथे 8.5 इंच मार्जिन घ्यायचं आहे.
व्यवस्थित असा टेप ठेवायचा आहे. 8.5 इंच मार्जिन आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन. खूप सोपं आहे. अगदी सारखंच मेजरमेंट असणार आहे, तुमची सारखीच साईज येणार आहे. फक्त तुम्हाला जास्त फेऱ्याने न घेता एकदम शॉर्टकट मध्ये आणि एकदम तुम्हाला समजेल अशा पद्धतीने मी तुम्हाला इथे साईजचं माप सांगितलेलं आहे. तर बघा, कमर सुद्धा त्याच पद्धतीने. तर कमर तुम्हाला एक भाग मोजायचा आहे आणि त्याच्यामध्ये 1 इंच डॉट साठी आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन साठी. तर बघा कशा पद्धतीने घ्यायचं आहे. इथून इथपर्यंत बघा आलेलं आहे आपलं 7 इंच. 7 इंच आपलं कमरेचा भाग आलेला आहे. 7 इंच कमरेचा भाग आलेला आहे. तर मग आपली कमर किती आहे? 28 कमर आहे. तर 28 चा 1/4 भाग आहे तो 8 इंच. खूप सोपं आहे. त्याच पद्धतीने आता आपण जसं वर मार्जिन केलेलं आहे, इथे सुद्धा आपण तशाच पद्धतीने मार्जिन करून घेऊयात. तर बघा 7 इंच 1 इंच डॉट साठी आणि परत आपल्याला 1.5 इंच शिलाई मार्जिन साठी घ्यायचं आहे. आणि आता आपली मार्जिन रेषा आपण इथे ओढून घेऊयात. तर बघा, त्यानंतर मोजायचं आहे आपल्याला आपला डॉट पॉइंट, म्हणजेच बघायचं आहे आपल्याला डॉट पॉइंट व्यवस्थित. आपला डॉट पॉइंट बघा शोल्डरवर टेप ठेवायचं आहे आणि व्यवस्थित आता जिथे आपला पफ क्रिएट होतो तिथे आपला डॉट पॉइंट हे बघा आलेला आहे आपला 9.5 इंच. जिथे आपला पफ क्रिएट होतो तिथे आलेला आहे आपला 9.5 इंच डॉटची उंची. तर बघा त्याचप्रमाणे आता आपली अशाच पद्धतीने आपल्याला शोल्डरवर टेप ठेवायचा आहे. शोल्डरवर टेप ठेवायचा आहे व्यवस्थित. तर 1/2 इंच मार्जिन वाढून घ्यायचं आहे. किती घ्यायचं आहे मग इथे आपल्याला? 10 इंच. बघा इथे आपलं शोल्डर जोडताना 1/2 इंच मार्जिन जातं, त्याच्यामुळे आपण इथे 1/2 इंच इथे वाढवून घेणार आहोत. तर बघा आपण इथे घेतलेला आहे डॉट पॉइंट 10.5 इंच. तर बघा आता मला याचा कटोरी ब्लाउज कटिंग करायचं आहे. इथपर्यंत आल्यानंतर तुम्ही प्रिन्सेस कट कटिंग करू शकता. तुम्हाला हवा तर कटोरी ब्लाउज कटिंग करू शकता. तर मी इथे कटोरी ब्लाउज कटिंग करणार आहे. तर बघा एका मला मैत्रिणीची कमेंट आली होती की ताई मला शोल्डर का उतरतं याच्याबद्दल माहिती सांगा. तर त्याच्यानुसार मी हा व्हिडिओ घेऊन आलेला आहे आणि मला माझ्या कस्टमरचं सुद्धा ब्लाउज कटिंग करायचं होतं. तर बघा त्यानंतर बघा आता आपण इथे बेल्टचं निशाण घेऊया. तर बेल्ट तुम्हाला हवा तसा त्या पद्धतीने तुम्ही उंच चौडा घेऊ शकता. तर बघा मी इथे 2.5 इंचावर एक मार्जिन करत आहे आणि जिथे आपलं 2.5 इंच मार्जिन आलेलं आहे तिथे सर्वात आधी सरळ एक अशी स्केल पट्टी घेऊन सरळ अशी रेष ओढून घ्यायची आहे. आणि त्यानंतर बघा इकडून एक 2 इंच किंवा 1.5 इंच 1.25 इंचावर एक मार्जिन करायचं आहे आणि बेल्टला 1 इंच वर उचलून नोक देऊन घ्यायचं आहे. जास्त उचलायचं नाही. तर बघा 1 इंच किंवा कमी असलं तरी चालेल. तर बघा आता तुम्हाला कटोरी इथे किती घ्यायची आहे तुमच्या मापाच्या ब्लाउजून मोजून घ्यायची आहे. तर 34 साईज साठी आपल्याला इथे कटोरी लागणार आहे 5 इंच. आणि बघा जिथे 5 इंच आपली कटोरी आलेली आहे तिथे सर्वात आधी सरळ एक अशी रेष ओढून घेऊयात आपण. आणि बघा आता जी आपण इथे रेष ओढून घेतलेली आहे, आता काय करायचं आहे आपल्याला गळा पाठी पुढचा गळा किती घ्यायचा आहे आपल्याला? पुढचा गळा तुम्ही तुमच्या ब्लाउजून मोजून घ्यायचा आहे किंवा तुम्हाला जेवढा हवा आहे तेवढा घेऊ शकता. तर सर्वात आधी मी 2.25 वर एक मार्जिन करते आणि त्यानंतर बघा समोरचा गळा घ्यायचा आहे मला 6.5 इंच आणि इकडून सुद्धा मी 2.5 इंच एक मार्जिन करते आणि सर्वात आधी असं बॉक्स बनवून घ्यायचा आहे आपल्याला आणि गळ्याला गोल आकार देऊन घ्यायचा आहे. तर बघा आता त्यानंतर काय करायचं आहे, ही जी वरची गोलाई आहे तिथपासून आपल्याला एक 2.5 इंचावर मार्जिन करायचं आहे.
वरच्या गोलाईपासून आणि सरळ ही तिरपी रेषा अशी ओढून घ्यायची आहे आणि ही जी रेषा आहे सुद्धा आपण इथे जॉईन करून घेऊयात. तर बघा, आणि त्यानंतर कटोरीला आकार देऊन घ्यायचा आहे. तर बघा आता आपली कटिंग आखून झालेली आहे. तर आता आपण कटिंग करून घेऊयात. तर कटिंग करताना सुद्धा एकदम सावकाश पेपर कमी जास्त कटिंग होऊ द्यायचा नाही. एक सारखंच पाठीमागचा आणि समोरचा भाग सारखाच कटिंग झाला पाहिजे आपला. जर आपण कमी जास्त कुठे मागे पुढे कटिंग झालं तर आपण ब्लाऊज जर आपल्या कपड्यावर कटिंग करताना तसंच प्रॉब्लेम येतो आणि शिवताना सुद्धा आपलं माप वाढत जातं. तर त्याच्यामुळे जे आपण मार्जिन लक्षात ठेवून आपल्याला इथे कटिंग करून घ्यायची आहे. तर बघा, आता आपली कटिंग झालेली आहे. हे झालेला आहे आपला पाठीमागचा भाग आणि हा झालेला आहे आपला समोरचा भाग. तर बघा, हा आहे पाठीमागचा भाग, हा आपले फ्रंट भाग. पाठीमागच्या गळ्याचा आकार तुम्ही हवा तसा तुम्हाला कटिंग करून घ्यायचा आहे. तर बघा, आपलं मेन टॉपिक होतं की शोल्डर का उतरतं. तर त्याच्यासाठी मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे. तर बघा, कटोरी कशा पद्धतीने वाढवायची आहे. तर बाकीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी कटोरी कशी वाढवायची आहे, किती साईजला किती कटोरी वाढवायची आहे ही डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे. तर मग तुम्ही कृतिका फॅशन या मराठी चॅनलवर जाऊन बघा. धन्यवाद. जर तुम्हाला माझा व्हिडिओ जरा तरी आवडला असेल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.